खऱ्या मित्राची लक्षणे कशी असतात आणि शत्रूची लक्षणे कशी असतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू। आपल्याला पाहिल्याबरोबर तो मित्र आनंदित होत नाही, तो शत्रू समजावा। आपले अभिनंदन करत नाही, आस्थेने आपणाकडे पाहत नाही, आपल्या मताविरुद्ध वर्तन करतो, तो आपल्या शत्रूची संगत धरतो व तो आपल्या मित्राची संगत धरत नाही। तो आपली स्तुती करणाऱ्याला विरोध करतो आणि निंदा करणाऱ्याला उत्तेजन देतो। त्याचे स्वतःचे गुपित तो कळू देत नाही आणि आपले गुपित त्याला जर सांगितले तर तो दुसऱ्यांना सांगतो आणि आपल्या शहाणपणाची निंदा करतो। आपली उन्नती त्याला आवडत नाही व हानी आवडते। काही भोजन समारंभ असला तर त्याला आपली आठवण होत नाही, तो आपला शत्रू समजावा। आता आपण खऱ्या मित्राची लक्षणे कशी असतात ते पाहू। आपली तो भाषणे आठवतो, पाहिल्याबरोबर आपले अभिनंदन करतो, आपणावर अत्यंत प्रेम करतो आणि सतत गोड शब्द बोलतो। आपल्या मित्रांचीच तो मैत्री करतो व आपल्या शत्रूची तो मैत्री करीत नाही। निंदेचे निवारण करतो, कोणी जर आपली निंदा करत असली तर त्याचे तो निवारण करतो आणि आपली स्तुती करणाऱ्याला उत्तेजन देतो। स्वतःचे आपले तो गुपित सांगतो व आपण सांगितलेले गुपित ते बाहेर सांगत नाही। आपल्या कृत्याची प्रशंसा करतो आणि आपल्या प्रज्ञेची प्रशंसा करतो। आपल्या उन्नतीबद्दल त्याला आनंद होतो व आपली हानी झाली तर त्याला दुःख होतो, तो खरा मित्र समजावा। भोजन समारंभादी प्रसंगी आपली ज्याला आठवण झाल्या वाचून राहत नाही, जो आपणावर सतत अनुकंपा करतो, आपल्या लाभाविषयी आस्था बाळगतो, तोच खरा मित्र समजावा।